नमस्कार, मी साक्षी चव्हाण. माझ्या या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर बाही कटिंग करताना आपल्याला मेन लागतं ते म्हणजे बाही, उंची आणि दंडगीर, हे दोन मेन लागतात. पण आपण आता इथे लॉंग स्लीव्स म्हणजे 8.25 इंचाची बाही कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला असे 4 मेजरमेंट लागणार आहे. एक म्हणजे उंची, दुसरा म्हणजे 2.5 इंचावर मार्क आणि तिसरं 5 इंचावरती आणि चौथं आहे दंडगीर. त्यासाठी आपल्याला हे 4 मेजरमेंट लागणार आहे. तर 5 इंचावरती मी जिथे मार्क करणार तिथे मला 6.1 आणि 2.5 इंचावरती जिथे मार्क करणार तिथे 6.25 इंचावरती मार्क करणार. तर इथे मी आधी एक अशी खालती लाईन ड्रॉ करून घेते, सरळ येणं सगळं म्हणजे पीस आपला सरळ करून घेते. मापं टाकण्यासाठी आपल्याला इझी पडतं म्हणून. तर इथे एक अशी सरळ लाईन ऐकून घेतली आहे. त्याच्यावरती आपल्याला 1/2 इंच एवढं मार्क करायचं आहे. म्हणजे हे आपल्याला जाणार आहे स्टिचिंगमध्ये, म्हणजे जेव्हा आपण दंडगीर इथे आपण स्टिच करतो तिथे जाणार आहे. ते इथे असं 1/2 इंच ते मार्क करून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची अशा प्रकारे. तर आता आपण काय करायचं, इथे आपल्याला उंची प्लस 1/2 इंच, तर इथे आपल्याला उंची प्लस 1/2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी 8.25 इंचावरती मार्क केलं आहे आणि त्याच्यावरती 1/2 इंच. ते पूर्ण किती भरलं आहे ते बघायचं आहे आधी. हे बनले 8.25 इंच. हे बघा 8.25 इंच इथे मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक असा चौकोन तयार करून घ्यायचा. म्हणजे सरळला नाकून घ्यायची. तर आता आपण इथे आपल्याला किती मापाची बाही पाहिजे रुंदीला ते सगळं बघणार आहोत. त्याआधी आपण इथे सगळं कट करून घेऊया, सरळ करून घेऊया इथे. तर आता आपली छाती आहे 36 इंच. हे आपला उंची छाती आहे 36 इंच. 36 इंच डिवाइड बाय 4 करायचं आहे, म्हणजे भागिले 4 करायचं आहे. त्याचं उत्तर येणार 9. तर आपल्याला 9मधनं 1/2 इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 8.5 येणार आहे. आणि समजा तुमची बाही तुम्ही रुंदी छातीचा 4था भागच घेतला, 9 घेतला तरी चालतं. पण ते कधी घ्यायचं आहे, जेव्हा आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवतो ना तेव्हा घ्यायचं आहे, त्याच्या आधी नाही घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला समजा बाही कमी पडत असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट 9 इंच मार्क करून कटिंग करू शकतात. तर इथे बघा मी 8.5 इंचावरती मार्क केलं आहे दोन्ही बाजूला आणि असा एकदम असा रेक्टेंगल शेपमध्ये म्हणजे चौकोन असा एक ड्रॉ करून घेतला आहे इथे कळावं तुम्हाला म्हणून. तर इथे काय करायचं आहे मला, मी आता 3 इंचावरती मार्क करणार आहे आधी, कारण बाही लॉंग स्लीव्ज आहेत म्हणून. हे बघा 3 इंचावर. नंतर तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं आहे, ब्लाऊज घ्यायचं आहे हे बघा आणि हे जे माप आहे ते इथे ठेवून बघायचं आहे आपलं स्टिचिंग मार्जिन ॲड होतं आहे का त्याच्यात. नाही, म्हणजे खालती स्टिचिंग मार्जिन वरती आपल्याला स्टिचिंग मार्जिन घ्यावं लागणार. तर म्हणून मी आता इथे 2.5 इंचावरती मार्क करते. हे बघ अशा प्रकारे. आणि इकडनं आपल्याला एक सरळ रेषा अशी आखून घ्यायची. तर हे बघा इथे 9 इंच येत आहे ना, मग छातीचा 4था भाग इथे येतो बरोबर. आणि समजा तुम्ही 2 इंच घेतलं असेल शिलाई मार्जिन तर तुम्ही 9 इंचच घ्या. तर इथे मी 1.5 इंचावरती मार्क करणार आहे. तर इथे 2 रेषा एवढं खालती मार्क करून घेणार. हे बघा 2 पॉईंट एवढं आपण इथे मार्क करून घेणार. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, 1.5 इंचावरती मार्क झालं. आता आपण इकडनं ह्या लाईनची 2 मध्य काढून घ्यायचं आहे. असं ठेवायची आहे टेप अशा प्रकारे आणि असं फोल्ड करून इथे मध्य काढून घ्यायचं. परत ह्या पण लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे आपण जेव्हा पॉईंट देतो ना तेव्हा आपल्याला ह्याच्यामुळे आपल्याला शेप द्यायला खूप इझी जातं, म्हणून हे असं करावं नवीन शिकणाऱ्यांनी सगळ्यांनीच. आणि इथे आपल्याला 3 डॉट एवढंच मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे 1.25 इंच आलं पाहिजे पूर्ण डिस्टन्स ते मधलं.
तर आता इथे आपण बघूया, इथे 1 इंचावरती मार्क करते आणि आम्ही आता आपण शेप देऊन घेऊया. तर अशा प्रकारे हे बघा, हा जसा फिरवायचा आहे आपला हळूहळू आणि इकडनं असं ह्याच्यामध्ये घेऊन यायचं आहे. असं डॉटेड लाईन करून घ्या, म्हणजे कसं आपल्याला शेप आपण जेव्हा देतो तो खूप छान येतो. असं हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. हा झाला मागच्या बाजूचा. तर आपण आपला पुढच्या बाजूचा पण शेप देऊन घेऊया. तिथे पण मी डॉटेड लाईन ड्रॉ केली आहे बघा, त्याच्यामुळे आपल्याला शेप म्हणजे असे खूप छान येतात. कधी पण तुम्हाला समजा काही पण भाई कटिंग करायची असेल, तर कुठलं काही पण करायचं असेल ना, तर तुम्ही डॉटेड लाईन द्या, त्याच्यामुळे तुमचा शेप खूप छान येईल. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता मी इथे अशा प्रकारे तर आता मी इथे दंडघेर टाकणार आहे. तो आहे आपला 5.5 इंच, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मी 2.5 इंचावरती एक मार्क करणार आहे आणि इथे 6.25 इंच एवढं इथे मार्क करणार आहे आणि नंतर 5 इंचावरती 6.25 एवढं हे बघा, आणि नंतर 5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे 6.1 इंच एवढंच मार्क करून घ्यायचं आहे. मी 6.5 घेते आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, इथे पण आणि इथे पण. आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घ्या. जास्त फरक पडत नाही आहे, थोडासाच फरक पडतो आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही शिलाई मारणार ना, तर थोडंसं इथे कव शेप देऊन शिलाई मारायची. हे बघा, असं अशा प्रकारे अशी थोडंसं क्रॉस करून कव शेप देऊन आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून तो फिटिंगला खूप छान बसतो. जेव्हा फिटिंग करतो आपण तेव्हा हाताला पूर्ण दंड घेर आहे ना आपला हा, त्याच्यामध्ये तो भाग असतो त्याच्यात व्यवस्थित बसतो. तर आता आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आपला मुंडा. तर आपल्याला इथे मुंडा खोली मोजून घ्यायची. 8 आली बघा, म्हणजे 16 आहे म्हणजे तर 8 आली आहे. 1-2 पॉईंट जास्त आले तरी काही हरकत नाही आहे इथे. हा मागच्या बाजूचा ना, तर आपण फ्रंट बाजूचा मोजूया. तो पण बघा बरोबर आला आहे 8 इंच. आता आपण ही कट करून घेऊया बाही. आता हा झाला आपला मागच्या बाजूचा मुंडा. तर आता आपण फ्रंट बाजूचा कट करूया. त्याआधी मध्यावरती असा कट मारून घ्यायचा आहे, त्यानंतर ओपन करून आपल्याला हा भाग असा कट करून घ्यायचा आहे. शेप कसा येतो बघा, मच्छीसारखा येतो. मच्छीचा शेप असतो ना, तसा येतो. फिश कट बोलतात त्याला. तशा प्रकारे येतो हा बघा. अशा प्रकारे ही आपली बाही कटिंग झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे. तुम्हाला ह्याच्यातलं काही जरी समजलं असेल थोडंफार, तर मला कमेंट करून सांगा की बाही कटिंग कशी झाली आहे. हे बघा, थोडंसं जास्त झालेलं आहे, ते पण मी ते कट करून घेते. त्यामुळे शेप बघा एकदम छान असा आलेला आहे. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.